थँक्यू सर. जरा जवळ घ्या, जवळ घ्या, जरा जवळ 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 जवळ, हळूहळू बस. जरा लांब घ्या, लांब घ्या, लांब. जरा हळू घ्या रस्ता पुढे जाऊन. असंच लगे इकडे घ्या, इकडं मग आता इकडं मग लगेच त्या ट्रेचरपर्यंत जाऊ दे. रवी रवी रवी. आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे. आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे, वाळवा, पलूस, मिरज आणि महानगरपालिका, याच्यावर आमचा खरा तर फोकस आहे. आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे, कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या 2019मध्ये साधारणतः 80 ते 90 हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं. शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी NDRFच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत. कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो. त्यासाठी NDRFच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की NDRFच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा, प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं. किती दिवस असणार आहे NDRFची टीम आपल्याकडे साधारणतः अजून 1.5-2 महिने तरी असणार आहे. आणि प्रशिक्षण आपण कधी सुरू करणार आहेत? ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेत. आज महापूरच्या अनुषंगाने मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, सर्व यंत्रणा, NDRFची तुकडी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे पण उपस्थित होते. रेस्क्यू कसं करायचं आणि आपल्याकडे किती संसाधन उपलब्ध आहे हे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे. सोमवारपासून जे काही पूरपट्ट्याचे एरिया आहे त्याच्यामध्ये आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्यांच्या रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन कसं करायचे त्याच्या पण मॉक ड्रिल करणार, त्याचे पण ट्रेनिंग घेणार. त्याच्यामध्ये NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे, त्यांना कसं काय आपल्या सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायचे आहे ते सगळे आम्ही ब्रीफ करणार. त्याच्यानंतर महानगरपालिकेचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण 24/7 कार्यान्वित झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही 3 शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला 3 नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेली आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे. अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल
नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा मित्र ॲप आहे, आपत्ती मित्र, तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर 6 तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाचे इन्फॉर्मेशन येतं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णा घाटचे जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो. महानगरपालिकेच्या वतीने आणि NDRFच्या वतीने सगळे तयारी परिपूर्ण झालेलं आहे. मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार फार सहयोग करा.